हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. यामध्ये आपण स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग या सिरीज बघत आहोत. ऑलरेडी 2 स्ट्रॅटेजी ज्याची नावं आहेत लिक्विडिटी स्वीप स्ट्रॅटेजी आणि मॉर्निंग स्ट्रॅटेजी. याचा आपण ऑलरेडी रिझल्ट्स बघितलेले आहेत, डिस्कशन बघितलेलं आहे. एप्रिल महिन्यापासून आपण त्यांचं बॅक टेस्टिंग बघत आलेलो आहोत. आता सध्या आपण या व्हिडिओमध्ये एक्सटर्नल लिक्विडिटी स्ट्रॅटेजी ही नवीन जी स्ट्रॅटेजी आपली आहे ती डिस्कस करायला लागलोय. त्याचे जे रिझल्ट्स आहेत हे रिझल्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत. पहिल्या आठवड्यात 560 पिपच्या आसपास आपण प्रॉफिटमध्ये होतो. दुसऱ्या आठवड्यात आपण 110 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. आता आपण बघणार आहे जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नेमकं आपल्याला ही स्ट्रॅटेजी प्रॉफिट देते की लॉस देते. ओके, सो सिंपल आपण नेमकं बघणार आहोत की 16 जून पासून आपल्याला इकडे बघायला मिळतंय तिसरा आठवडा. सो 16 जून पासून आपल्याला या तिसऱ्या आठवड्यात नेमका प्रॉफिट झालाय की लॉस झालाय आपण चेक करणार आहोत. ओके, सो बघूया आपल्याला हा आणि हा हे 2 झोन्स बघायला मिळतात. ओके, सिंपल या ठिकाणी आपण काय करूया, सेलिंगची किंवा बाईंगची जी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे ती पुढे जाऊन एकदा चेक करूया. ओके, या ठिकाणी अजून मार्केट आलेलं नाही आहे. सो आपल्याला हा सेटअप अजून मार्केटमध्ये ॲक्टिव्ह झालेला बघायला भेटत नाही. सिंपल त्याच पद्धतीनं हा जो सेटअप आहे या ठिकाणी आपल्याला SL हिट झालेला बघायला मिळतोय. कसं, ही जी रेड कॅन्डल आहे या रेड कॅन्डलनं आपली लिक्विडिटी स्वीप केलेली होती. ओके, या ठिकाणी ह्या ठिकाणी आपलं ही कॅन्डलच्या क्लोजिंगला आपला बाय असता. त्याच्यानंतर रेग्युलर आपला SL कितीचा होता, 45 पिपचा होता. या ठिकाणी बफर करून खाली आपण साधारणपणे 55 पिपच्या आसपास SL ठेवतोय आपण. तोच SL मी इथं कन्सिडर करायला लागलोय. 60 पिपच्या आसपास 60 पिप्स SL हिट. ओके, या ठिकाणी आपल्याला एक ट्रेड ॲक्टिव्ह झालेला बघायला भेटलेला नाही आहे. सो आपल्याला एकच ट्रेड बघायला भेटतो ज्याचा 16 जूनला SL हिट झालेला आहे. ओके, 17 जूनला काय झालं आपण चेक करू. हा झोनचा हाय होता, हा झोनचा लो होता. ओके, नेमकं काय झालं आपण चेक करूया. ओके, पहिला हायचं चेक करू. पुढे जाऊन आय थिंक या ठिकाणी सुद्धा मार्केट आलेलं नाही आहे, एकदा आपण चेक करू. ओके, या ठिकाणी मार्केट आलेलं आहे. ज्या वेळेला आपल्या या झोनच्या इथं मार्केट आलेलं होतं त्यावेळेला काय झालं एकदा चेक करू. एकदम झूम करून दाखवतोय मी. या ठिकाणी आपल्याला लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला भेटत नाही आहे. डायरेक्ट मार्केटने ही कॅन्डल इथं क्लोज केलेली आहे. ज्या वेळेला मार्केट ह्या वेळेला इथं क्लोज करणार आहे त्यावेळेला आपण इथं बाईंगला बसणार आहे. पहिलं टार्गेट आपलं 100 पिपचं असतं, जे 100 पिपचं डन झालेलं बघायला मिळतंय. आणि दुसरं टार्गेट आपलं 200 पिपचं असतं. ते 200 पिपचं सुद्धा आपल्याला टार्गेट या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. सो सिंपल लिक्विडिटी हा कन्सेप्ट असा आहे जो किती पुढे गेला तरी तो वर्क होतो. कारण ज्या त्या ठिकाणी जे ती पेंडिंग लिक्विडिटी असते, जर ती लिक्विडिटी घेतली तर मार्केट अपोजिट डिरेक्शनला मूव्ह झालेलं बघायला मिळतं. आणि जर मार्केटने डायरेक्ट कॅन्डल क्लोजिंग दिली तर आत्ता जसं मार्केट त्याच ट्रेंडला गेलेलं आहे त्या ट्रेंडला मार्केट जाण्याची शक्यताही जास्त असते. ओके, सिंपल 17 जूनला आपल्याला पहिलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं 200 पिपचं. ओके, आणि त्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॅन्डलची क्लोजिंग दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण सेल घेतला असता. पण या ठिकाणी आपला SL हिट झालेला आहे. किती पिपचा या ठिकाणी आपला सेल असता नॉर्मल इथं साधारणपणे 110 पिपच्या आसपास SL आहे. त्याच्यावरती आपण बफर करून लावतो, त्याच्यामुळं दुसरा इथं SL हिट झालेला बघायला मिळतो. तो कितीचा आहे, 120 पिपच्या आसपास SL हिट झालेला बघायला मिळतो. 120 पिप्स स्टॉप लॉस हिट. ओके, जाऊ आपण 18 जूनला नेमकं काय झाले बघूया. ओके, 18 जूनचा हा झोन होता. हा झोनचा हाय इथं आहे आणि या झोनचा लो कुठं आहे या ठिकाणी बघायला मिळतो. सेम या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली आहे. ओके, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप होऊन आपला नॉर्मल SL होता, हा SL 40 पिपच्या आसपास होता. इथं बफर करून लावल्यामुळं 50 पिपच्या आसपास SL हिट झालेला आहे. ओके, 50 पिप्स SL हिट. इकडं काय झालं आपण चेक करू पुढे जाऊन. ओके,
ओके, या ठिकाणी जर बघितला तर आपल्याला ह्या ग्रीन कॅन्डलनं लिक्विडिटी स्वीप केलेली बघायला भेटते. ओके, याच्यावरती आपला एस-एल असतो, पण एस-एल उडायच्या आधी आपलं टार्गेट डन झाले का आपण एकदा चेक करू. या ठिकाणी आपला सेल असता, पहिलं टार्गेट 100 पिपचा असते. ओके, 80 पिपच्या आसपास आपल्याला या ठिकाणी मुवमेंट बघायला मिळते, पण अनफॉर्च्युनेटली आय थिंक आपला एस-एल उडलेला असावा. ओके, या ठिकाणी एस-एल उडलाय आपला. किती पिपचा एस-एल उडलाय? नॉर्मल एस-एल आहे 20 पिपच्या आसपास. आपण इथे एस-एल कन्सिडर करायला लागलोय 30 पिपच्या आसपास. ओके, सो सिंपल. जूनला आपल्याला दुसरा एस-एल हिट झालेला बघायला मिळतो. किती पिपचा? 30 पिप्स एस-एल हिट. ओके, सिंपल. बघूया आपण 19 जूनला नेमकं काय झालंय. झोनचा हा हाय होता आणि झोनचा लो हा होता. ओके, या ठिकाणी सिंपल तुम्हाला बघायला मिळते लिक्विडिटी स्वीप झालेलं आहे. इथं सेल असतं, आपल्याला 200 पिपच्या आसपास टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं. ओके, 200 पिप्स TP डन. सिंपल. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली बघायला मिळते. या ठिकाणी आपलं एस-एल हिट झालेला आहे. का? कारण कॅन्डल क्लोज झाल्यामुळे आपण इथं सेल घेणार होतो. त्याचा एस-एल किती होता? अराउंड 70 पिपच्या आसपास होता. आपण बफर करून लावतो, सो 80 पिपच्या आसपास मी इथे एस-एल कन्सिडर करतो. ओके, 80 पिप्स एस-एल हिट. ओके, सिंपल. 20 जूनला काय झालं आपण चेक करू. 20 जूनला डायरेक्ट गॅप अप ओपनिंग झालेलं होतं, सो कॅन्डल क्लोजिंगची काय विषयच नाही, डायरेक्टच वरती आणि हा लोवेस्ट पॉईंट होता. ओके, सो डायरेक्ट वरतीच क्लोजिंग असल्यामुळं या ठिकाणी आपला एस-एल हिट झाला होता. या ठिकाणी बाय असता नॉर्मल 80 पिपच्या आसपास एस-एल होता. आपण त्या ठिकाणी 90 पिपचा एस-एल कन्सिडर करू. 20 जून. ओके, 80 पिपच्या आसपास एस-एल होता. 90 पिपच्या आसपास आपण एस-एल कन्सिडर करू. ओके, दुसरा ट्रेड या ठिकाणी बघूया बाईंगचा काय सिनेरिओ झाला आहे. ओके, या ठिकाणी मार्केटनं आपल्याला लिक्विडिटी स्वीप दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पहिलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं. सो 20 जूनला आपल्याला 100 पिपचं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं. ओके, आपण आता ऑल ओव्हर याचं ॲनालिसिस करू. टोटल ट्रेड्स 16 जूनचा आपल्याला एक ट्रेड ॲक्टिव्ह झालेला बघायला मिळत नाही, सो 9 झाले TP डन. आय थिंक 3, 1, 2, 3 आणि एस-एल हिट किती आहे तिथं? 6 एस-एल हिट झालेले बघायला मिळतात. ओके, ऑल ओव्हर प्रॉफिट आहे की लॉस आहे आपण चेक करू. ओके, -60 + 200 -120 -50 -30 + 200 -80 -90 + 100. सो या आठवड्यात सुद्धा आपण ऑल ओव्हर 70 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. ओके, सो इथं तुम्हाला बघायला भेटते ओके काय की जून महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात आपण कुठल्या पद्धतीनं मार्गक्रमण करायला लागलोय. पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात आणि तिसऱ्या आठवड्यात सुद्धा आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये आहे. ह्या आठवड्यात जर तुम्हाला ॲनालिसिस बघायला भेटलं तर 3च आपले TP डन झाले आहेत आणि 6 स्टॉप लॉस हिट झाले, तरी सुद्धा आपण ऑल ओव्हर 70 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. ओके, सो ऑल ओव्हर जून महिन्याच्या 3 आठवड्यात आपण प्रॉफिटमध्ये आहे आत्तापर्यंत. तरी जून महिना आपण प्रॉफिटमध्ये क्लोज करतोय की लॉसमध्ये हे आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. ओके, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
जून महिन्याच्या शेवटला आपण काय झाले चेक करूया. थँक्यू सो मच.